हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के वाल्मीकि में आए हुए हैं। यहाँ वाल्मीकि में जल भूमि व्यवस्थापन संस्था है। ये यहाँ पर जो कॉन्ट्रैक्टर था उसने जो है 2014 से लेकर अभी 2024 तक कर्मचारियों के PF भी नहीं भरा, ESI भी नहीं भरा, किमान वेतन जिस तरह से देना चाहिए था वो भी नहीं दिया। उसी के चलते यहाँ के समाज सेवक विनोद कोलते उन्होंने ये आवाज़ 2014 से लेकर 24 तक उठाकर इस नागरिकों के लिए, जो कर्मचारी थे उनको इंसाफ दिलाने के लिए मामले को लेकर वो लगातार उसके निवेदन देते रहे। आइए, आज उन्होंने हमें बुलाया है यहाँ वाल्मीकि में। क्या है उनकी प्रतिक्रिया, क्या उन्हें न्याय मिला नहीं मिला वो एजेंसी के मार्फत, आइए उनसे बात करते हैं। वाल्मीकि कार्यालय में आ चुके हैं हम अंदर। विनोद कोलते समाज सेवक वो भी आ चुके हैं उनके कार्यकर्ताओं के साथ। यहाँ के जो इंचार्ज है उनसे मुलाकात करने के लिए, बातचीत करने के लिए। जॉइंट डायरेक्टर बाईट फोटोज घेतो, फोटो घेऊन टाकायचा। निर्मितीचा एक ह्या दिला सालवर्षी साधन 2 कोटीची सालवर्षी ओके सर। आंदोलन की नाही पाडव्या लावल्या गे पाडव्या पार्टी के फाइट नहीं वाल्मीकि नहीं बोल ये समझ गए थे। यस, क्या कहेंगे विनोद कोलते भाऊ, आज तुम यहाँ पर आए, वाल्मीकि में निवेदन दिए, क्या विषय? आजचा विषय असा आहे की आम्ही 2014 पासून या वाल्मी संस्थेमध्ये पुण्याची एजन्सी रणजित सर्व्हिसेस आणि पुण्याची दुसरी एजन्सी आशापी केटरर्स यांनी 2014 पासून ते 2022 लोक काम केलं इथं। आणि काम करत असताना वाल्मीने त्यांना सांगितलं होतं का कामगारांचे किमान वेतन असो, PF असो, हा कामगार कायद्यानुसार तुम्ही भरला पाहिजे। हा त्या टेंडर बुकलेट मध्येच टाकलेला होता, तरी पण त्यांनी कोणत्याही कामगारांना किमान वेतन दिलं नाही, त्यांचा PF भरून घेतला नाही, ESIC दिला नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नाही भरल्यामुळे आम्ही 2014 पासून भीमशक्तीच्या वतीनं, मी संजय साळवे, आमचे दिनकरदादा ओंकार, भीमशक्ती सर्वच, अतुल कीर्तीकर आणि इतर सर्वच कार्यकर्त्यांमुळे आम्ही 2-3 वर्ष आंदोलन केलं होतं। आणि आंदोलन करून तेव्हापासून आजपर्यंत काही प्रमाणात त्यांना PF भरला होता। जवळपास 50 ते 60 लाख रुपये PF आणि किमान वेतन ESIC थांबला होता। तर त्या प्रकरणामध्ये मी PF ऑफिस कडून कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाने PF ऑफिसच्या कोर्टाने सांगितलं की पुण्याच्या अखत्यारीमध्ये गोष्ट आहे म्हणून पुण्याला पाठवली। पण पुण्याला मी काही गेलो नाही, पण ऑनलाईन पुण्याच्या हिअरिंग मध्ये मी गेलो, सुनावणीमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी वाल्मीच्या सांगितल्या। तिथं सांगितल्यामुळं वाल्मीच्या PF कमिशनरनं रणजित सर्व्हिसेसला 5 लाख रुपयाचा दंड लावला। दंड म्हणजे आदेश सांगितलेला का इथल्या कामगारांना PF भेटला नाही, तो तू भरून दे म्हणून पडला। पण तो जो इथं कमीत कमी त्याचे 25-30 कर्मचारी काम करायचे, पण 2014 पासून ते 22 पर्यंत त्याने जे काम केले त्याच्यामध्ये 25 कर्मचारी म्हणलं समजा तर तो लाख रुपयाचा घोळ होता त्याचा। पण त्यानं जे चुकून त्याच्या हुशारीनं ते लोक दाखवले, रणजित सर्व्हिसेसना ते चुकीचे लोक दाखवले आणि त्या लोकांमध्ये फार कमी लोक दाखवले, कमी टाइम दाखवल्यामुळं तो ते रेकॉर्ड बघितल्यानंतर PF कमिशनर पुण्यानं त्यांना सांगितलं की 5 लाख रुपये तुम्ही भरा त्या लोकांचा PF, परंतु तो 5 लाख फार कमी प्रमाणात होता। वाल्मीकडचं रेकॉर्ड, माझ्याकडचं रेकॉर्ड फार वेगळं आहे। ते रेकॉर्ड तपासला असता आपण कमीत कमी रणजित सर्व्हिसेस 40 ते 50 लाख रुपये इथं भरू शकतात।
थकबाकी त्यांच्याकडे आहे. म्हणून मी वाल्मीला परवा निवेदन दिलंय आणि त्यांना सांगितलंय का बाबा हा जो यानं PF भरलाय तो फार कमी स्वरूपाचा आहे, तो पूर्णपणे तुम्ही भरून घेण्यात यावा. ज्या ज्या लोकांनी आमच्या वसाहतीमधलं तिथं काम केलंय त्या लोकांना तो पैसा गेला पाहिजे आणि तो भरून घेतलाच पाहिजे. या पद्धतीने मी निवेदन दिलंय आता आणि त्यांना सांगितलं लवकरात लवकर भरून घ्या, नसता भीमशक्ती परत तुमच्या कार्यालयावर आंदोलन करणार आहे. नाही जर केले तर आज तुम्ही भेटले तर काय आश्वासन आज पण आता भेटलो आपण त्यांना तुमच्या समोर, ते त्यांनी सांगितलं का कारवाई चालू केलेली आहे. दोन्ही पण एजन्सीला पत्र पाठवतोय. तिसऱ्या एजन्सीला पण आम्ही त्यांना काहीतरी बोगस बँकेचं प्रमाणपत्र त्याला पण त्यांना पत्र पाठवले, त्यांनी पत्र पाठवलेले. जर समजा ही कारवाई आता 8 दिवस झाली नाही समजा तर आम्ही 100% वाल्मी गेटवर आंदोलन करणार आहोत. गेट बंद, काम बंद आंदोलन. काम बंद आंदोलन करणार. नाव सांगा. मी विनोद कोरके, भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आणि संघटित व असंघटित कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे.